नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज आपण बघणार आहे एक खूप महत्वाचं क्रियापद, ते म्हणजे काढणे. आता काढणे हा शब्द जो आहे मराठीत आपण कॉन्टेक्स्ट नुसार म्हणजे संदर्भानुसार खूप बदलतो. जसे की इथंच बघा, हे काढ, मी काढलं, ते काढतो, कपडे काढले, फोटो काढ, ते काढू नको, किंवा आपल्या मराठीत चित्र काढ. हे सगळे काढणे म्हणजे काढून टाकणे असं नाही, तर त्या संदर्भानुसार काढणे शब्द आपण मराठीत देखील वापरतो. तसंच सेम तेलुगूमध्ये आहे, पण काही काही ठिकाणी चित्र काढण्यासाठी वेगळे शब्द आहे. मी ते तुम्हाला सांगेनच आता. तर बऱ्याच ठिकाणी मराठी सारखंच आहे. मी समजा केळीची साल काढली, हे टर्फल काढले, कपडे काढले, तर ह्या ठिकाणी जे शब्द आहे तर तो सेम आपल्या मराठी सारखा इकडे तेलुगूमध्ये सुद्धा वापरतात. तर चला आपण काही उदाहरणं बघूयात काढण्यासाठीच. पहिल्यांदा तर काढणेला तेलुगूमध्ये म्हणतात तीयडम. शब्द आहे तीयडम. 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 आता ते आपल्या क्रियेनुसार, आपल्या काळानुसार त्याचं ते क्रियापदामध्ये बदल होणार. हे काढ, काढ साठी म्हणजे इथं ऑर्डर दिलीये. हे इदी, याचं इथं स होतंय तीसू. जसं आपण म्हणतो ना, खाला कसं म्हणतो आपण तीनू, तसं तीसू हे सॉफ्टली आपण सांगतोय. ते काढ किंवा हे काढ इदी तीसू. मी काढलं, नेनू काढलं, भूतकाळ तीसानू. शेवटी आला नू, कारण की करता आहे आपला नू, नेनू. तर पुढचं तो काढतो, तो साठी अतनू. आता हे आपले सर्वनाम आपल्याला तर पाठच झालेत, आता तुम्हाला पाठ झाले असेल असं मी गृहीत धरते. तो काढतो, काढतोला इथं आणू आलं, आपला आता करता आहे नू, म्हणजे शेवटी येणार डू. तीस ताडू. कपडे काढले. आता आपल्या काढणीमध्ये अंगावरचे कपडे काढले, बाळाचे कपडे काढले, किंवा वाळत सुकायला घातलेले कपडे देखील काढलेच आपण वापरतो. तर तसंच इथं देखील आहे. बट्टलू काढले, ती सानू. आता शेवटी आला नू, कारण की इथं गृहीत धरलंय की मी कपडे काढले, म्हणून नेनू बट्टलू ती सानू असं नू आलंय शेवटी. फोटो काढ. फोटो काढणे मराठीत सुद्धा फोटो काढला काढच वापरतात. फोटो ई. आता मी इथं लिहिलंय की फोटो काढ, फोटो ती. तर इथं पण काढ आहे, मी तीसू लिहिलं. तर तीसू आणि ती मध्ये काय फरक आहे? फोटो असेल किंवा चित्र असेल, चित्र काढ, फोटो काढ, तेव्हा ती यूज करायचं, म्हणजे एक स्पेसिफिक ऍक्शन होणार आहे तिथं. चित्र काढणारे, तुम्ही फोटो काढणारे, तर तिथं ती. आणि हे काढ म्हणजे रिमूव्ह करणे. इंग्लिश मधून सांगायचं तर रिमूव्ह करायचं, हे काढून टाकायचं म्हणजे टिसू. अजून फोटो काढ मी जसं म्हटलं की ऍक्शनसाठी, जसं चित्र, फोटो. अजून जर आपण असं काही अडगळीत आपलं सामान पडले समजा, आणि तुम्हाला तिथं काहीतरी वस्तू दिसली, तर तुम्ही ते काय म्हणा, अगं ते काढ, ती वस्तू काढ, किंवा तो कपडा स्पेसिफिक कुठला तरी तुमचा फेवरेट असणारा दिसला त्या कपड्यांमध्ये, तर तो काढ म्हणायचं. आपल्याला ओढ असतं किंवा बाजूला काढ असतं, तर तिथं सुद्धा आपण काढ वापरतो. तर तिथं सुद्धा ऍक्शन असते ना, की ते काढ, ते काढ. तर त्याच्यासाठी असतं फोटो ती, इदिती, अदिती. ते काढू नको. आता नकारार्थी वाक्य घेतलंय पुढचं. ते आधी काढू नको, टीयकू. आता इथं पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी कुठलीही द्या, म्हणताना थोडस स्ट्रेच करा. टीयकू. शूज काढ आपण हे देखील काढण्यासाठी वापरतो. चप्पल काढ, शूज काढ, जसं कपडे काढ, तर तसंच आहे हे. शूज टीसू. आता चप्पल काढ, शूज काढ, याच्यामध्ये तर काही ऍक्शन नाहीये ना. हा स्पेसिफिक रिमूव्ह करा, पायातून ते तू काढ, रिमूव्ह कर, म्हणून ते शूज टीसू इथं आलं. टीई नाही आलं किंवा टीयू नाही आलं. आता पहिले मी अगदी छोटी छोटी वाक्य घेतली, 2-2 शब्दाची, की तुम्हाला त्या क्रियापदाचा अर्थ समजावा, संदर्भ समजावा. आता थोडी मोठी घेऊ. मोठी म्हणजे मोठी पण नाही, ही पण छोटीच आहे, पण आपल्या डेली यूज मधली आहे. ती रोज चित्र काढते. ते आमे रोज, रोजला म्हणतात रोजू. आमे
रोजू. चित्राला म्हणतात बोम्मलू किंवा बोम्मा, जास्त असतील तर बोम्मलू, म्हणजे रोजच चित्र काढते ना ती, म्हणून त्याचा तो बहुवचनी फॉर्म आहे. पण बोम्मलू काढते. आता मी इथं सांगते की काढतेसाठी काय वापरतात. काढते गिस्तुंदी. हा एक नवा शब्द आहे, तुम्ही शिकून घ्या. काढते आपण म्हणतो, पण त्याचा मराठी संदर्भ आहे रेखाटते. चित्र आपण रेखाटतो ना, जर संदर्भानुसार पाहिलं तर चित्र काढतो असं तर नाही होत ते. खरं तर एकदम पुस्तकी भाषेत चित्र रेखाटतो. मी हे चित्र रेखाटलं, ती रोज चित्र रेखाटते. तर रेखाटतेसाठी शब्द आहे गियडम. तर तेव्हा पण चित्र येईल तर चित्राच्या संदर्भात तुम्ही एक स्टँडर्ड भाषा म्हणून गियडमच यूज करा, म्हणजे ते एक ऐकायला पण चांगलं वाटेल आणि समोरच्याला पण वाटेल की तुम्हाला एक प्रमाण भाषा येते म्हणून तेलुगू मधली. नाहीतर काढते, तीस्तुंदी, तीस्ताडू, काढतो, काढते असं पण म्हणू शकता तुम्ही. पण मी एक सांगते की गिस्तुंदी हा पण एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा. जर समोरच्यानी पण वापरला तर तुम्हाला हे ओळखायला यायला पाहिजे की चित्र काढतो साठी तर तीस्तुंदी आहे किंवा तीस्ताडू आहे, तीस्तानू आहे. तर हे काय आहे गिस्तुंदी? तर गियडम म्हणजे रेखाटणे. मी केळीची साल काढली. हे बघा, इथं सुद्धा आपण संदर्भ असतो आपला साल काढणे, कव्हर काढणे. नेनू अरटी पंडू साल तोक्का काढली. ती सानू करता आपला नू आहे म्हणून शेवटी नू. तोक्का म्हणजे साल, अरटी पंडू, केळीला अरटी पंडू म्हणतात. मी एक सुंदर चित्र काढलं. आता पुन्हा मी चित्राचं वाक्य घेतलंय अल्टरनेटिव्ह एक, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहिले की नाही तर प्रॅक्टिस देखील होईल. मी एक, नेनू एक ओका सुंदर अंदमैना. अंदमैना चित्र बोम्मा गीसानू. इथं करता स्त्रीलिंगी होता, ती होती म्हणून गिस्तुंदी, उंदी लागतं शेवटी. आणि इथं करता आहे स्वतः आपण म्हणून नो गिसानू. आणि इथं बोम्मा म्हणजे मी एकच चित्र काढले म्हणून बोम्मा, आणि ती रोज चित्र काढते म्हणजे त्याचं बहुवचन आहे म्हणून बोम्मलू. पुढचं वाक्य, मी तुला ग्रुप मधून काढून टाकलं. एखादा आपला व्हॉट्सअप ग्रुप असेल, फेसबुक ग्रुप असेल किंवा तुमचा मित्रांचा एखादा ग्रुप असेल तर तुला आम्ही ग्रुप मधून काढून टाकलं किंवा काढलं. मी तर काढलं वापरय, काढून टाकल्यासाठी सुद्धा वेगळे शब्द आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. मी तुला ग्रुप मधून काढून टाकलं. नेनू निन्नू. नेनू निन्नू ग्रुपसाठी ग्रुपच. ग्रुप मधून म्हणजे ग्रुप पासून तर त्याला शब्द आहे नुंडी. नुंची देखील म्हणतात. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले नुंची आणि नुंडी, ते संदर्भानुसार चेंज करायचं. नेनू निन्नू ग्रुप नुंडी काढलं. मी काढलं ना म्हणून ती सानू येईल. जर तुम्हाला असं म्हणायचं असेल काढून टाकलं तर तीसे सानू. तीसानू, तीसे सानू संदर्भानुसार तुम्ही वापरायचं. पुढचं वाक्य बघूया. मी एटीएम मधून पैसे काढले. तर हे बघा, पैसे काढण्यासाठी सुद्धा आपण वापरतो शब्द काढ, आणि हा आपला डेली यूज मधला संवाद असतो. नेनू एटीएम मधून, एटीएम मधून नुंडी, आत्ताच सांगितलं मी नुंडी शब्द वापरतात. ग्रुप मधून, एटीएम मधून. नेनू एटीएम नुंडी पैसे डब्बुलू काढले. ती सानू. पुन्हा शेवटी आला नू, कारण की आपला करता आहे नू. त्याला बाहेर काढ. आता हे आपण खूप रूडली उद्धटपणे बोलतोय. त्याला अतन्नी जोर देऊन आपल्याला बोलायचंय, जसं की राग आल्यानंतरचं वाक्य. अतन्नी बैठा. काढसाठी याच्या आधीच शब्द सांगितलाय तीसू, पण आपल्याला इथं जोर देऊन आणि थोडस उद्धटपणे हे जर वाक्य असेल तर तीसे. आणि सॉफ्टली आपण बोलतो तेव्हा तीसू. आणि आता बैठा तीसे म्हणजे त्याला बाहेर काढ. तू माझा फोटो काढतो का, हे रिक्वेस्ट. तू नुव्वू, तुम्ही जर म्हटलं तर मीरू. माझा फोटो ना फोटो काढतो का, तिस्तावा.
ना फोटो दिसतावा. पुढचं वाक्य, तिने बॅग मधून सगळं बाहेर काढलं. आता हे देखील बघा, सगळं बाहेर काढलं. तर हे काय काढलं म्हणजे रिमूव्ह नाहीये, त्याच्यातून काढून साईडला केलंय, तर त्याला सुद्धा आपण काढलं म्हणतो. मी वेगवेगळ्या संदर्भातली वाक्य घेतलीये तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून. तिने आमे बॅग मधून, आताच मधून साठी काय वापरतो आपण, नुंडी. बॅग नुंडी. सगळ्यासाठी अन्नी. अन्नी बैठा ती सिंधी. कारण की करता आपला ती आहे, स्त्रीलिंगी आहे, त्यामुळे शेवटी इंदी. आमे बॅग नुंडी अन्नी बैठा ती सिंधी. आता पुढचं वाक्य बघूया. हे बाजूला काढून ठेव. मी काढण्याच्या पुढे दुसरे क्रियापद लावले, ठेवणे किंवा ठेव. आता 2 क्रियापद असलेले वाक्य तर मी आधीच घेतले, तर त्यानुसार हे तुम्ही सांगा. हे बाजूला काढून ठेव. इदी बाजूलासाठी किंवा शेजारीसाठी शब्द असतो पक्कना, आणि बाजूला म्हणजे शेजारच्या साईडला म्हणायचं आपल्याला, म्हणून पक्क की. काढून तीसी किंवा तीसे लिहिलं तरी चालणार आहे तुम्ही. इदी पक्क की तीसी पेट्टू. ठेव म्हणजे पेट्टू. आपण बऱ्याचदा काढण्याच्या पुढे ठेवा शब्द लावतो, जसा आपला संदर्भ असेल तसा. मी ते बाजूला काढून ठेवलं. नेनू ते आधी बाजूला पुन्हा पक्क की काढून तीसी ठेवलं. पेट्टानू. नेनू आधी पक्क की तिसी पेट्टानू. मी ते बाजूला काढून ठेवलं. काढून ठेव, काढून ठेवलं. याच्यासाठी मी थोडे वेगळे उदाहरण घेतले की 2 क्रियापदात सुद्धा काढून हा शब्द असतो. आता पुढची 2 वाक्य जे की तुम्ही कमेंट करून सांगायचे, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. तू तुझी चप्पल बाहेर काढ आणि मी ड्रॉवर मधून पेन काढला. आता हे दोन्ही वाक्य खूप सोपे आहेत, तर कमेंट करून याचं उत्तर नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.